नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय काकडे यांची फिरंगी ही कादंबरी. कालच्या दुसऱ्या भागात आपण पाहिलं की शिवा आणि त्याच्या सहकार्यांनी आणि जास्ती करून मार्तंडने घोडेगावकर पाटलाचा आणि त्या फिरंग्याचा बदला घेतला. त्या फिरंगी साहेबाला साडी चोळी नेसवली, चिमा घमाच्या ताब्यात त्याला दिलं. ते घोड्यावरनं त्याचं गठुडं बांधून घोडीच्या पाठीवर ठेवून त्याला त्याच्या शिबिरापर्यंत पोहोचवण्यासाठी निघाले. पण मध्येच ते गाठोडं खाली पडलं. आता पुढे काय होतंय ते त्यांच्या शिबिरापर्यंत अर्थात छावणीपर्यंत पोचतायत का, बघूयात आजच्या तिसऱ्या भागात. चिमाची घोडी तरणी बांड माझावर आलेली, पण त्याने तिला मागणं नथनी घालून ठेवलेली होती. जवान घोडा तिला काही करू नये आणि तिला शिंगरू होऊ नये म्हणून चिमाने ती आयडिया करून ठेवली होती. घोडी चांगली देखणी. ती दौड करायला लागली की बिजलीची चमक असे तिच्यात. त्याची घोडी 2 दिवस झाले तरी चाऱ्याला तोंड न लावता घोड्यांना हुंगायला लागलीये हे घमाच्या ध्यानात आलं होतं. त्यांनी चुटकी वाजवली आणि बोलला, चिम्या, तुझी घोडी मोकळी कर बाबा. मोकळी कर म्हणजे? मोकळी करायला ती काय गाभण आहे का? अरे गाभण होण्यासाठी सोड ना बाबा. म्हणजे काय? अरे म्हणजे मेजरचा घोडा मोकळाच आहे, बेभान होऊन दौड करतोय त्यो. त्याची दौड थांबवायची असेल ना तर तुझी घोडी दे सोडून. तुझी घोडी पण माझावाली. तुझ्या घोडीला फिरंग्याचं प्रेम मिळेल ना. हा, म्हणजे माझ्या घोडीला फिरंगी करू आहे? हड, आपल्याला नाही जमणार बाबा. चिमा घोड्यावरनं उडी मारत म्हणाला. घोडीचा लगाम हाती धरून त्यांनी मेजरचं गाठोडं घोडीच्या पाठावर टाकलं. चांगलं बांधलं. डुकरागत मेजर बांधून टाकला. घमा देसले चिमाकडे बघतच राहिला. हा बोलतोय काय आणि करतोय काय? यांनी घोडी सोडली. मेजरला तिच्या पाठीवर बांधला. हिलाही ती डुक्कर असतो, तरी चांगला घट बांधून टाकला. चिमाची घोडी मोकळी होताच बेभान झालेली होती. तिच्या पाठीवर फक्त आता मेजर होता. तिच्या तोंडाचा लगाम पण चिमानी काढून घेतला होता. पाठीवरचं मेजरचं स्त्री वेशातलं गाठोडं घेऊन ती घोडी दौडत सुटली. मेजर टेनिसनचा घोडा आपल्याच वेगात दौडत होता. त्याला लगाम नव्हता. पाठीवर जीन होतं. रेकीब दोन्ही बाजूनं आपटत होती. किती दिवसांनी मेजरचा घोडा मोकळ्या रानाची हवा ऊर भरून घेत होता. रानची हवा घ्यायला त्याच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या. तोंडाला लगाम नाही. पाठीवर ते हुकूम गाजवणारं लाल माकड नाही. बुटाच्या त्याच्या लाथा पोटाखालनं त्याला बसायच्या. हंटरही ओढला जायचा. वाऱ्याच्या वेगा पुढं पळायला लावायचा तो लाल तोंड्या. दौड, सारखी दौड, मनाविरुद्धची ती दौड. याच देशाचं ते देशी जनावर, पण त्यालाही देशी शिपाईगिरी ब्रिटिश सैन्यात करायला लागत होती. देशी माणसं जिथे आपल्याच देशाविरुद्ध उभी ठाकली होती तिथं ते एक जनावर काय करणार नाही का? त्याच्या मानगुटीवर तो ब्रिटिश अंमलदार बसलेलाच होता. पण त्याला आता स्वातंत्र्य मिळालं होतं. किती दिवसांनी हा भरारणारा रानवारा त्या घोड्याला घ्यायला मिळत होता, प्यायलाही मिळत होता. त्या घोड्याच्या मस्तकात आता बेभानपणा आला. तो बेडकागत चौखूर उधळायला लागला. सारं रान, साऱ्या वाटा मोकळ्या झाल्या होत्या. आता पळेल तेवढं रान आणि वाटा त्याच्या होत्या. नदीचं पात्र आडवं आलं तरी त्याला त्याचं काही नव्हतं. नदीच्या काठावरनं उडी घेण्यासाठी त्यांनी तयारी केली. नदीचं पाणी वाढलेलं. वर कुठे महाडात पाऊस पडला होता. पाणी उसळ्या घेत होतं. त्याच्या धमन्यातलं रक्त उसळायला लागलं होतं. त्या घोड्याने स्वतःला पाण्यात झोकून दिलं. तो काठावर दुसरी दौड आली होती. पाठोपाठ खिंकाळ्या. त्याच बेभानपणात महापुराच्या त्या पाण्यात दौड पडली. चिमाच्या घोडीनं स्वतःलाही झोकून दिलेलं होतं. चिमाच्या घोडीच्या पाठीवर मेजरचं गाठोडं डुकरागत हातपाय आवळून बांधलेलं. त्याची दारूची नशा कधीच हरपली होती. त्यात आता हे महापुराचं पाणी. घोड्याच्या पाठोपाठ घोडी आपल्या पाठीवरचं ते पांढरं डुक्कर घेऊन निघाली होती. पाण्याचा प्रवाह वेगवान होता. मधल्या धारेत तर तो मेजरचा तरणा घोडा आला तेव्हा ती धार कापता कापता तो घोडा चांगला लटपटला. घोडीचंही तेच झालेलं होतं. तिच्या पाठीवर तर ते 150 पाऊंडाचं ओझं.
तिचं मस्तक तेवढं पाण्याबाहेर होतं, पण घोड्यागत ती आपल्या नाकपुड्यात एवढ्या वर ठेवायचा प्रयत्न करत होती. पाठीवरच्या मेजरचं गाठोडं संपूर्णपणे पाण्यात बुडालेलं होतं. हातपाय बांधलेलं डुक्कर बांधलं की त्याच्या अंगातली ताकद काही करत नाही ना, तसं मेजर टेनिसनचं झालेलं होतं. टेनिसननं मान उंचावून पाण्याबाहेर डोकं काढायचा प्रयत्न केला, पण त्याला पाण्याबाहेरचा श्वास घेणं कठीण झालं. नाही म्हणायला पाण्यातनं वरखाली होताना त्याचं गाठोडं पाण्याबाहेर येत होतं. त्यावेळी त्याला कशीबशी हवा घेता येत होती, पण नाकातोंडात गेलेलं पाणी श्वास गुदमरवून टाकत होतं. मेजरचा घोडा नदी तीरावर कितीतरी वेळाने लागला. त्याच्या शरीराची हाडं महापुराच्या पाण्यानं चांगली मोकळी झालेली होती. त्याच्या मागनं घोडी आली. घोड्यात पुन्हा तुफान संचारलं. त्यात वादळ चालू झालं. पहाडातलं चक्रीवादळ इथे आलेलं होतं. पाठोपाठ आवाज वाढायला लागला. पाण वारा सोसाटला. घोडा सैरभैर झाला. गारा धडधडायला लागल्या. गारा पण चांगल्या मोठ्या मोठ्या. मस्तक अंग त्या गारांनी झोडपू लागलं. त्यात त्याच्या पुढे ती घोडी आली दौडत. तिने केलेला त्याचा पाठलाग घोड्याने पाहिलाच नव्हता. घोडा आपल्याच मस्तीत होता. तिच्या शेपटाचा पिसारा वर फुलला. तिने खेंखाळून त्या घोड्याला साद घातली. ही तर नवयौवना, मस्तीला आलेली. घोडा आणखीन बेभान झाला. तो तसाच पुढे झेपावला. त्याच्या नागपुड्या वेगळ्याच मस्तीच्या वासानं फुलल्या. चित्तवृत्ती बहरल्या. वादळ वारा सुटलेला. गारांचा पाऊस काही त्याच्या लेखीही नव्हता. त्याचे पुढचे पाय तिचे पुष्ट पुठ्ठे धरायला लागले. चिमानं त्याच्या घोडीला पाठीमागनं लोहाराकडनं पितळी नथनी ठोकलेली होती. नथ घातलेली. घोड्यानं बेभानपणे तिचा पुठ्ठा पकडला तरी तो करू काही शकत नव्हता. घोडीला शरीरसुख मिळू शकणार नव्हतं किंवा घोडासुद्धा तो आनंद घेऊ शकत नव्हता. पण त्या बिचाऱ्या घोडीला माज आलेला. तिला तिचा वासनादाह सहन होऊ शकत नव्हता. सगळ्या देहात उन्मादाची वीज कडाडत होती. साऱ्या अंगाला चटके देत होती. पाठीमागे असलेला घोडा आपल्याला सुख का देऊ शकत नाही? त्यासाठी आपण इतकं शांत उभा असतानाही तो का चंद्रासारखा तडफडतोय? तिने संतापाने मागच्या मागे लाथा झाडायला सुरुवात केली आणि त्या अचानक प्रसंगानं घोड्याच्या नाकपुड्यात चामडं लोंबकळून फुटल्या. त्यात पाऊस. रक्त लगेच नाकावरनं उघडायला लागलं. त्याला तिचा तो उन्मादपणा बोचला. तो पण तरणा होता. चांगला आडदांड होता. जादा नखरे करतस काय? आपल्याला लाथेनं उडवतीये. त्यांनी खिंकाळून तिच्यावर चाल केली. त्यांनी दात चावले. खरारा फोडल्यागत हिचा भुगभुगा करायला हवा. त्या घोड्याने घोडीची मानच पकडली. चांगला चावा घेतला. तिला ते सहन होणं शक्य नव्हतं. त्याचवेळी तिसरा घोडा खिंकाळला. कोण हा तिसरा? या दोघांनी त्याच्याकडे पाहायला हवं, पण या दोघांची मस्तकं बाजूला झाली आणि ते एकमेकांच्या चिडीवर आले. दोन प्रेमिक प्रेमात यावेत, मिलनोत्सुक व्हावेत आणि अचानक त्यांनी एकमेकांचा जीव घ्यायला उठावं ना, तसं या दोघांचं झालेलं होतं. तिसऱ्या घोड्यावरनं दौडत आलेल्या हॅरीने तो प्रकार बघितला. ती चकित झाली. विजांच्या चमचमाटात तिला त्या घोडाघोडीचं तुफान दिसलं. ते मिलनोत्सुक झालेत का एकमेकांचं प्रणयराधन करतायत? आहा! एक स्वर उसळला. हॅरीने कान दिला. मानवी आवाजात घोडाघोडी प्रेमात येऊन बोलतायत. घोडाघोडी माणसासारखा आवाज कसा काढतील? तिचं लक्ष घोडीच्या पाठीवर असलेल्या गाठोड्याकडे गेलं. गाठोड्यात चोळी लुगड्यातली बाई? मग ती डुकरासारखी गाठोड्यात का बांधली गेली आहे? घोडीवर ही बाई, मग घोड्यावरचा स्वार कुठे गेला? वीज कडाडली आणि त्या अंधाऱ्या काळोखात क्षणभर वीज चमकली आणि तिने तो घोडा ओळखला. हा घोडा तर तिच्या लाडक्या मेजर टेनिसनचा. अगं बाई, मग टेनिसन कुठं आहे? टेनिसननी ही तरुणबाई आपल्या घोडीवर बांधून आणली का काय? मग तो कुठे गेलाय? टेनिसन, माय स्वीट हार्ट टेनिसन, वेअर आर यू मॅन? तिने आवाज दिला. मेजर टेनिसननी तिचा आवाज ऐकला, पण त्याचा श्वास गुदमरलेला. त्याच्या नाकातोंडातनं पाणी छातीत गेलेलं. त्याला श्वास घेणं कठीण झालं होतं. त्याला तिला प्रतिसाद काही देता येईना. हातपाय बांधलेले. त्याला हात पण वर करता येईना. त्याच्या अंगावर त्याचा लष्करी वेश असता तर तिने त्याला ओळखला असता, पण तो होता देशी गावठी बाईच्या वेशात. मग ती त्याला ओळखणार कसं?
घोडाघोडीच्या त्या लाथमारीत मेजरच्या गाठोड्याचे पण हाल चालले होते. मेजरला नको नको झालं होतं, पण करणार काय? हॅरीने आपला घोडा पुढे घातला आणि तिने त्या घोडाघोडीवर आपल्या हातातला हंटर उडवण्यासाठी हात वर केला. पुन्हा वीज कडाडली आणि तिने घोडीवरच्या गाठोड्याच्या डोक्यावर पदर असलेला मेजर टेनिसन आहे हे ओळखलं. आपल्या मेजरला लुगडं नेसवून घोडीवर बांधून पाठवलाय ही तिने खात्री पटली. घोड्याला हाक देऊन तिने त्या घोडीजवळ आपला घोडा आणला. तिने सरळ त्या घोडीला थोपटल्यासारखं केलं. पहिला घोडा कामाचा नाही, हा दुसरा घोडा आपल्या कामाचा आहे. घोडीही मनात हा विचार आणून काहीशी सुखावली. ती त्या घोड्याकडे गेली. तिने त्याला पोटाखाली हुंगला तसा तो चांगलाच वाफाडला. त्याला घोडीने चॅलेंज केलेलं होतं आणि ते सुद्धा त्या घोड्याची मालकीण पाठीवर असताना. आपला घोडा जर असा मागावर आलेल्या घोडीच्या मागे दौडत राहिला तर आपल्या शरीराचा चेंडू तो आसमानात फेकून देईल याची कल्पना येताच हॅरी सावरली. तिने त्या घोडीच्या शेपटीमागे हंटर ओढला. तिच्या शेपटाखाली तो हंटर चांगला सणसणीत बसला. तसं ते जातिवंत जनावर करुणमय खेंगाळलं. तिच्या पाठीवरचं मेजरचं गाठोडं सुटलं आणि खाली कोसळलं. काय झालं, कसं झालं, हॅरीला कळलं नाही. घोड्याचा लगाम हाती धरून तिने घोड्यावरनं खाली उडी घेतली. बाजूच्या झाडाला तो घोडा बांधला. मग धावतच ती लुगड्यातल्या मेजर टेनिसनकडे आली. तिने टेनिसनचे हातपाय मोकळे केले. खाली सगळा चिखलच होता. झाडाचा पालापाचोळा असल्यानं माती एवढी लागली नव्हती, पण पाचोळ्याची ओल मेजर टेनिसनच्या अंगावरची चोळी पातळ भिजवून बसली होती. "Oh, टेनिसन, टेनिसन, टेल मी व्हॉट हॅपन्ड." ती प्रेमभरानं कळवळली. त्याचे डोळे जाडावले होते. त्याच्या पापण्या कशाबशा उघडल्या, पण त्याच्या घशातनं आवाज काही फुटेना. याला आपल्या छावणीत न्यायला हवाय, पण ह्याचा हा बेशुद्ध असलेला देह घोड्यावरनं न्यायचा कसा? करायचं काय आता? याच्याबरोबर असलेले त्याचे संरक्षक सैनिक कुठे गेले? हा मेजर टेनिसन शिवाच्या बंदोबस्तासाठी तालुक्यात आलाय, पण त्या शिवानं ह्याचाच चांगला बंदोबस्त केलाय. हा शिवाला जिंदा किंवा मुर्दा पकडणार होता, पण तोच शिवा याला जिंदा पण मुर्द्याच्या अवस्थेत पाठवून मोकळाही झालाय. मेजर टेनिसनला पार्टीसाठी न्यायला घोडेगावकर पाटील आला होता. या टेनिसनला आपण नको जाऊ नको जाऊ म्हणत होतो तरी तो गेला. सोबत चांगली संरक्षणाची कुमक नेली तरीही शिवाने डाव साधला. त्या मार्तंडाचं उट्ट त्यांनी काढलेलं दिसतंय. मार्तंडाला आपण फक्त बांगड्या भरल्या, तर त्या शिवानं मेजर टेनिसनला चोळी लुगडं नेसवलं, त्याच्या हातात बांगड्या पण भरल्या. तिचं लक्ष मेजरच्या पायाकडे गेलं तर पायात चांदीचे पैंजण पण होते. नशीब मेजर टेनिसनच्या कानाला आणि नाकाला भोक नव्हतं, नाही तर याच्या कानात झुमके आणि नाकात नथ घालून याची पाठवणी केली असती त्यांनी. "Oh, टेनिसन, टेनिसन." तिने त्याला पुन्हा पुन्हा हलवलं, पण तो मान सुद्धा हलवायला तयार नव्हता. याचा खेळ संपलाय का काय? ती शहारली. भीतीची वीज लख्खकन तिच्या अंगातनं सणकत चमकून गेली. याला घोड्यावर घालून त्याला छावणीत न्यायलाच पाहिजे आता. त्याला मदतीची फार आवश्यकता आहे आत्ता. काय करावं? त्याचा तो प्रचंड भार तिच्या नाजूक कायेला उचलता येणार नव्हता. तिच्या रोखानं 2-3 घोडेस्वारांच्या आकृत्या येताना तिने पाहिल्या. ती जीवाच्या आकांतानं ओरडली, "कम ऑन, कम ऑन, प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी, प्लीज." तिचा आवाज भेदरलेला होता. तो कोणी ऐकणं शक्यच नव्हतं. पण तरीही तिच्या रोखानं 2-3 आकृत्यांची घोडदौड आली. तिच्या आशा पालवल्या. "ओ इज दॅट?" घोड्यावरनं पुढे दौडत आलेली स्वारी बोलली. "प्लीज हेल्प, प्लीज हेल्प." ती कितीतरी मोठ्यांदा ओरडायला लागली. तिला मेजर टेनिसनचा जीव वाचवायचाच होता. घोड्यावरनं खाली उड्या पडल्या. दोघे तिघे तिच्याकडे धावले. तालुक्याचा फिरंगी पोलीस अंमलदार होता तो. त्याच्यासोबत 2 देशी पोलीस हवालदार. मेजर टेनिसनच्या नादी लागलेली आपली तरुण पोर त्यांनी ओळखली. "Oh, आर यू हॅरी?" आपली तरुण लेक या मेजर टेनिसनच्या प्रेमात पडल्याची त्याला आत्ता जाणीव झाली होती आणि आता त्याची खात्रीच पटली होती. तिनेही बापाला हे प्रकरण सांगायचं ठरवलं होतं, पण "येस, येस, आय एम हॅरी अँड आय एम विथ मेजर." असला बुळचट मेजर जावई मिळतोय यात तो पोलीस अंमलदार दुखावला गेला होता. मग त्यांनी हॅरीला
पोलीस ठाण्यावर टेनिसनवर घोडेगावकर पाटलाच्या वाड्यावर हल्ला झाल्याची बातमी मिळाल्याचं कळलं. एवढंच नाही तर मेजरला चोळी, लुगडं, बांगड्या आणि पायात पैंजण घातल्याची बातमी घोडेगावकर पाटलाच्या वाड्यावरच्या एका रखवालदारानं एवढ्या धूम धडाक्यात पोलीस ठाण्यावर आणली होती. शिवाच्या टोळीनं तो उच्छाद मांडल्याचंही त्यांनी सांगितलेलं होतं. पोलीस अंमलदार पीटर मग आपली फौज घेऊनच घोडेगावकर पाटलाच्या वाड्याकडे गेला होता. तर तिथे शिवा वाड्याची लूट घेऊन पळून गेला होता. घोडेगावकर पाटील वाड्यात कणत पडला होता. त्याच्यासाठी गोरा डॉक्टर त्यांनी लगेच बोलवला होता. त्याला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था पीटरनी केलेली होती. मेजर टेनिसनची अवस्था भयानक झालेली असणार. या घोडेगावकर पाटलानं दिलेल्या खबरीमुळे पोलीस अंमलदार इकडे नदी पार करून घोड्यावरनं दौडत दौडत आला होता. तर इथे हॅरी त्याच्यासोबत. घमा देसले आणि चिमानं मेजरचा बहुतेक मुडदा पाडला असणार असं फौजदार पीटर समजत होता. पण त्याचा त्यांनी जीव घेतलेला नाहीये हे लक्षात येताच त्याने टेनिसनला वाचवायचा प्रयत्न करायला हवा हे ठरवून टाकलं. "Oh, my dear Harry, take it lightly and easily." पोलीस अंमलदार पीटर म्हणाला. तिचा लव्हर मरायला टेकला होता तरी हा पीटर म्हणतोय टेक इट इझी अँड लाईटली. कसं घ्यायचं हे इझिली? इथे काळजाला जबरी शॉक बसलाय. मेजर टेनिसनचं काही कमी जास्त झालं तर? या विचाराने हॅरीच्या डोळ्यात पाणी तरळलं. पोलीस अंमलदार पीटरने टेनिसनला उचललं आणि घराघरा फिरवलं. त्याच्या नाकातोंडातलं पाणी काढायला हवं होतं ना. तसा पीटर चांगला हाडापेरानं मजबूत पोलीस अंमलदार, तब्येतीने दणदणीत. त्याने टेनिसनचे दोन्ही पाय पकडले, त्याला घराघरा फिरवायला सुरुवात केली. खरं म्हणजे याला कुंभाराच्या चाकावर घालून किंवा विहिरीच्या चाकावरनं दोर लावून उलटा सोडायला हवा होता. या हिंदुस्थानात पाण्यात बुडून मारायला लागलेल्या माणसांना वाचवण्याचा हा मार्ग चांगला आहे. बुडणाऱ्याच्या पोटात गेलेलं पाणी याच्यामुळे निघतं आणि तो पाण्यात बुडालेला माणूस वाचल्याशिवाय राहत नाही. पीटर पुढे आता तोच एक जल्दीचा मार्ग होता. पोटातलं पाणी बाहेर पडलं. चांगलं फिरवून फिरवून त्याला जमिनीवर ठेवलं तेव्हा त्याचा पहिल्यापेक्षा श्वास आता मंद गतीने चालू झाला होता. त्याच्या श्वासात जास्त नाही तरी थोडा फरक मात्र पडलेला होता. मेजर टेनिसनला त्याच्या छावणीत नेलं तर तिथले डॉक्टर त्याला नीट उपचार करू शकणार होते. पोलीस अंमलदार पीटरने आपल्या 2 पोलीस हवालदारांना घेऊन घाई केली. मेजर टेनिसनला घोड्यावर घालून त्यांनी घोडे तिकडे पेटाळले. त्याच्या सोबतीनं हॅरी आपला घोडा दौडवत होती. घोडेगावच्या लष्करी तळावर मेजर टेनिसनला आणलं गेलं तेव्हा सगळी छावणी सैरभैर झाली. जे झालं ते ऐकून सगळी पलटण शिवावर चिडून उठली होती. आपल्या लष्करी अंमलदाराचा हा असा अपमान ते सहनच करू शकणार नव्हते. मेजर टेनिसन बरोबर गेलेले 7-8 अंगरक्षक मारले गेले होते. त्यांच्याजवळ चांगल्या बंदुका असतानाही शिवाच्या टोळीने त्यांना टिपून टिपून मारलेलं होतं. मेजर टेनिसनला पलटणीच्या ठाण्यावर ठेवला तेव्हा त्याच्या अंगावरचं ते चोळी लुगडं, त्याच्या दोन्ही हातातल्या बांगड्या, पायातली पैंजणं सगळ्यांनी बघितली. त्याचा तो सगळा बायकीपणा सगळ्यांनी बघितला. सगळ्या पलटणीलाच शिवाच्या टोळीने नादान ठरवलेलं होतं. हॅरीनं मार्तंडच्या हातात बांगड्या भरल्या होत्या. त्याच मार्तंडाच्या अपमानाचा आता बदला घेतला गेला होता. घोडेगावकर पाटलाच्या वाड्यावर दरोडा टाकल्यानं शिवाला चांगली लूट मिळाली होती. चांदी पितळेची भांडी, पैसा अडका, फरशा, कुऱ्हाडी, बंदुका सुद्धा मिळाल्या होत्या. शिवाच्या क्रांतिकारक टोळीला त्यामुळे आता चांगला आधार मिळाला होता. घोडेगावकर पाटलाच्या दोन्ही मांड्या मार्तंडानं गोळ्या झाडून बाद करून टाकल्या होत्या. त्याला पुण्यात सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवला होता. तिथे त्याच्या दोन्ही मांड्यांचं ऑपरेशन केलं गेलं होतं. दोन्ही मांड्यातल्या गोळ्या काढल्या गेल्या होत्या. दोन्ही मांड्यांपैकी त्याची एक मांडी मात्र काढून टाकावी लागणार होती. ही सगळी बातमी मार्तंडानेच आणली होती. मार्तंडा, याचा अर्थ तो तैमूरलंग तुला काही सोडणार नाही आता. अरे त्याच्या बारशेच्या गोगऱ्या खाऊन आलोय मी. त्याची धड राहिलेली दुसरे टांग बे काढल्याशिवाय राहणार नाही मी. ते मरू दे रे. त्या भैरू रामोशेची खबर मिळाली का? त्यांनी म्हणे पोलीस अंमलदार पीटरलाच आव्हान दिलंय. तो त्या हॅरीला पळवणार, तिच्याबरोबर लग्न करणार आहे म्हणे तो. शिवा म्हणाला. हा भैरूचा बावल्या, त्याचं हॅरीला पळवण्याचं स्वप्न होतं. हॅरीला पळवायचं आणि तिचं लग्न आपला मुलगा भैरू याच्याशी करायचं. त्याच्या बापाने त्याला हे सांगितलं होतं. त्यांनी भैरूच्या डोक्यात फिरंगी हॅरी भरवली होती
त्याच्या डोक्यात ती पक्की बसवली होती. तिला पळवायची एक एक योजना भैरू आखत होता. भैरूचा बाद बावल्या तसा मर्दगडी. सामने आलेला फिरंगी शत्रू अंगावर घेऊन समोरच्या पहाडावर फेकायची त्याची तयारी. 12 गावचं पाणी पिऊन गाव लुटणाऱ्या लमाणाच्या तांड्यागत त्याची धडक असायची. गावानी जर विरोध केला तर अख्खं गाव पेटवायचं ही त्याची धमक. तोच कित्ता भैरूने गिरवायला सुरुवात केली होती. भैरू धनगरांच्या बोकड मेंढ्यांच्या मारणानं आणि भिल्ल ठाकरांच्या फुकटच्या दारूने माजलेला होता. त्याला जास्त चरबी चढली होती. त्याच्याच बापानं त्याला गोऱ्या फिरंगीचं स्वप्न दाखवलं होतं, त्यामुळे तो सतत हॅरीचा विचार करायला लागला होता. शिवाच्या टोळीनं मेजर टेनिसनला चांगला जायबंदी केल्यानं त्याची पलटण पांगली असणार या विचारानं भैरू सुखावला. मेजर टेनिसन घोडेगावकर पाटलाच्या वाड्यात पार्टीला गेला. तिथं तो मटण दारूत बुडाला आणि त्याच्या त्या बेसावतपणाचा फायदा घेऊन शिवाच्या क्रांतिकारक टोळीने त्याला चांगला कोंडीत पकडला. त्याच्याबरोबरचे 7 ते 8 जवान मारले गेले. मेजर टेनिसनला लुगडं चोळी नेसवण्यात आली. त्याची बेइज्जती करून त्याच्या हाती बांगड्या भरण्यात आला. हा सगळा रिपोर्ट पुण्याच्या गव्हर्नरपर्यंत गेला. त्याच्यावर लष्करी कारवाई होणार हे सूर्यप्रकाशा इतकं आता स्वच्छ होतं. टेनिसनच्या मूर्खपणामुळे 7-8 लष्करी जवान प्राणांना मुकले होते. स्वतः टेनिसन मारला गेला असता तर त्याला कंपनी सरकारसाठी तो मेला म्हणून मरणोत्तर बहुमान झाला असता त्याचा. पण इथे जे घडलं ते वेगळं होतं. कंपनी सरकार हे या इंडियामध्ये राज्य घालवायला आलेलं नाही तर राज्य करायला आलंय हे ह्या आपल्या लष्करी अंमलदाराला कळायला हवं. आणि हॅरीच्याही मनातनं मेजर टेनिसन उतरला होता. त्यांनी तिच्याशी लग्न उरकावं म्हणून ती आग्रह करत होती, पण टेनिसन लग्न पुढे पुढे ढकलायला लागला होता. आपण त्याला लग्नाशिवाय का हवे होत असा तिचाही समज व्हायला लागला होता. तिने तो त्याला ऐकवला तेव्हा तो कसनुसा लबाडपणे हसला, पुढे जास्त काही बोलला नाही. त्यामुळे तिचा तो समज वाढायला लागला. प्रतिसरकार स्थापन करण्याच्या उद्योगाला लागलेल्या शिवाच्या क्रांतिकारक टोळीला मेजर टेनिसन पायबंद घालू शकणार नाही, तेव्हा त्याला पुन्हा पुण्यात बोलवलं जावं, त्याच्या जागी दुसऱ्या लष्करी अंमलदाराची रवानगी केली जावी अशा ऑर्डर निघाल्याची बातमी शिवाला कळली. तेव्हा त्याच्या क्रांतिकारक टोळीला आनंद झाला. त्यात सातारच्या नाना पाटलांचा गुप्त लखोटा त्याला मिळाला. साताऱ्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात सुद्धा शिवानी प्रतिसरकार स्थापन करावं म्हणून संदेश होता त्या लखोट्यात. शिवा नाना पाटलांना गुरु मानत होता आणि गुरुची कडनं प्रेरणा घेऊन तो आपल्या कामाला लागलेला होता. श्रोते हो, हा होता आजचा भाग द स काकडे लिखित फिरंगी या कादंबरीचा. आपण बघितलं बहुतेक टेनिसनची आता बदली होणार आहे या गावातनं. मग हॅरीचं काय होणार? हॅरी इथे राहणार, मार्तंड बदला घेणार आहे का भैरू तिला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करणार आहे? ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.